हॅलो, नमस्कार. आज मिस्टरांची ड्युटी आहे किचनमध्ये, कारण आज घरी आलेलं आहे चिकन. खूप दिवसांनी आलेलं आहे. गणपती आपले गेलेले आहेत, त्याच्यामुळे गणपती विसर्जन झालेले आहे. त्याच्यानंतर हे आलेले आहे चिकन. तर चिकन त्यांना स्वच्छ धुवून दिलं, तर ते बोलले, "आज मी माझ्या हाताने चिकन बनवणार आहे." तर त्यांनी एकदा ऑफिसमध्ये माझ्या मते बनवलेलं होतं, तर सर्वांना खूप आवडलं होतं. तर म्हणे, "चला, आता मी तुम्हाला बनवून चारतो," म्हणे, "चिकन." तर म्हटलं, "चला ठीक आहे." मग आज चिकन आहे, तर यश पण बघा, माझा मोठा मुलगा, लगेच मला लसूण वगैरे सोलून द्यायला लागला. तर असंच असतं, काही स्पेशल बनणार असलं ना, तर सर्वजण मदत करतात. तर आता आम्ही दोघेजण काय करतोय, लसूण सोलतोय आणि मिस्टरांची इकडे कांदा वगैरे परतून घ्यायची ड्युटी चालू आहे. आणि मी कुकरला एका साईडला बिर्याणीसाठी फोडणी दिलेली आहे. आणि नंतर येऊन बघते, तर बापरे! सडनली काय ही धना पावडर बघा. धना पावडर मसाल्याच्या डब्यात नव्हती, त्यांनी काढायला घेतली आणि पूर्ण धना पावडर खाली किचन वाट्यावर सगळ्या छोट्या-छोट्या ह्या डब्यांमध्ये, मोहरीमध्ये, लाल तिखटमध्ये सगळीकडं धना पावडर सांडून ठेवली होती. म्हणजे करायला जातात एक आणि होतं एक. पण मग मस्त रसरशीत असं चिकन बनलेलं आहे. एवढं सगळं उठाठेवी करून मला तर असं झालं होतं, की बापरे! मीच बनवलं असतं तर बरं झालं असतं. पण ठीक आहे, चला, वेगळी टेस्ट पण खायला भेटली. इकडे आपली बिर्याणी शिजते आणि त्याच्यानंतर मग मी चपात्या करायला घेतल्या आणि मग आम्ही मस्त जेवण